नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण मुलांसाठी चॉकलेट बनवत आहोत. तर सामान बघून घ्या. तर हे आपण हे कोका पावडर आहे, 4 चम्मच घेतलं आहे भरून या चमच्याने. तर याच्यात चाळणीत टाकूया, का बरं त्याच्यात गुठळ्या वगैरे राहते. आणि हे 1.5 चम्मच हे मिल्क पावडर घेतलेले आहे, हे याच्यात टाकूया आपण आणि याला गाळून घेऊया. तर आपण आता हे गाळून घेतलेलं आहे. हे अमूल बटर घेतलेलं आहे. अमूल बटरच घ्यावं म्हणजे चांगलं राहते. तर हे आपल्याला 5 चम्मच घ्यायचं आहे. तर आपण हे अमूल बटर गॅस सुरू करायचा आणि त्या खालच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि वर भांडं असं ठेवायचं की वरच्या भांड्याला खालचं पाणी लागलं नाही पाहिजे, फक्त त्याला स्टीमच लागली पाहिजे. तर आपण आता हा गॅस सुरू करायचा आणि गॅसची आच एकदम मीडियम ठेवायची, कारण जास्त स्पीडनं असं जर पाणी उकळत जाईन तर त्याला पाणी लागेल. म्हणून असं नॉर्मल हळूहळू ते पाणी उकळलं गेलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण आता बटर टाकूया. आपण 4 चम्मच कोको पावडर घेतला आहे, ते 5 चम्मच आपण याच्यामध्ये बटर टाकूया. तर आता याच्यामध्ये आपण साखर टाकूया. हे 5 चम्मच घेतलेलं आहे आपण बटर. आता याच्यात साखर टाकूया. हे 6 चम्मच टाकूया. हेच अशी साखर बुडाशी राहिली नाही पाहिजे, याला पूर्ण विरघळून घेऊया. ते मग त्याचं टेक्स्चर चांगलं येत नाही. आणि याला चांगलं हे करून घ्यायचं. साखर चांगली विरघळल्या गेली पाहिजे याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये आपण जे कोको पावडर आणि मिल्क पावडर घेतलेलं होतं हे आता याच्यात टाकूया. याने चांगलं याच्या चमच्याने चांगलं हे करूया. आणि याची आच बारीकच ठेवायची. गॅसची आच वाढवायची नाही, कारण पाणी त्याला लागलं नाही पाहिजे उकळतं. आणि मग झाल्यानंतर याला 2 तासासाठी फ्रीजरमध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचं. याला आपण गॅस बंद करून दिला. याला आता आपण याला गिलासामध्ये टाकूया आणि याच्या मोल्डमध्ये हे करूया. थोडंसं टाकायचं याच्यात आणि हे ड्रायफ्रूट टाकायचे याच्यात. मग हे परत टाकायचं याच्यात थोडंसं. परत थोडंसं टाकायचं. तर दुसरं याच्यात थोडं ड्रायफ्रूट टाकायचं. आता तुम्ही याच्यामध्ये असंच नाही, याचं समजा याच्यात जर आपलं खजूर वगैरे असलं, काजू वगैरे असलं, त्याचे छोटे छोटे लाडू करूनही पण टाकू शकता तुम्ही. छान छोटे छोटे लाडू ठेवू शकता याच्यामध्ये, ते पण चांगलं लागते. तर याच्यामध्ये आणि जे उर्वरित होतं आणि जे आपले काजू बदामचं ते हे उरलं होतं, तर ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आपण याचे थोडे चॉकलेटचे लाडू बांधलेले आहेत. तर याला 1-1.5-2 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवूया. तर आता आपले हे चॉकलेट तयार झालेले आहे आणि याला 1 तास लागलेला आहे आपल्याला. 2 तास लागले नाही, लवकरच झालं, कारण विंटर सुरू आहे ना, त्याच्यामुळे लवकर झाले आहे. तर आपण ह्या मोल्डमधून काढून घेऊया आता.
आणि चॉकलेट छान झालेली आहे. क्रीमी झालेली आहे आणि खरंच छान झालेली आहे आणि कमी पैशात झालेली आहे. थोडा जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.